नमस्कार, मी दीप्ती रेसिपीमध्ये आज आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला छोल्याची भाजी जी पटकन होणार आहे मी आज कुकरमध्ये तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तुम्हाला म्हणजे छोले बनवताना शिजवावं नाही लागणार आहे। डायरेक्ट कुकरमध्ये फोडणी घालून टाकली तरी 4 शिट्यामध्ये तुमचं छोल्याची भाजी तयार होणार आहे। ते तुम्ही चपातीसोबत देखील खाऊ शकतात किंवा पुरीसोबत देखील खाऊ शकतात। तर मी रेसिपी म्हणजे काय काय लागणार ते साहित्य दाखवते। हे तुम्ही पाहू शकता, मी 1 वाटी खोबरा घेतलेला आहे। हे किसलेलं खोबरं आहे, डेसिनेट कोकोनट म्हणतात त्याला। आणि 3 मिरच्या घेतलेल्या आहे, 1 पाकळी लसूण घेतला आहे अख्खी, 2 मीडियम आकाराचे कांदे आणि छोले मसाला। हा एव्हरेस्टचा छोले मसाला आहे, याच्याने चव छान लागते। आणि मी छोले भिजत ठेवले, रात्री मी भिजत ठेवलेले आणि ते मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। पाहू शकता वाटण तयार आहे। आता हे आपण तेलामध्ये घालूया। हे जे मी वाटण बनवत होते ते मी तेल गरम करायला ठेवलेलं, आता हे वाटण आपण तेलात घालूया। पटकन होण्यासाठी मी कुकरमध्ये ठेवलेलं आहे। कुकरमध्ये पटकन होईल भाजी। कुकरमध्ये लवकर होण्यासाठी मी कुकर लावलेला आहे, कुकरमध्ये ठेवत आहे भाजी। यामध्ये आपण घालूया लाल तिखट, हळद, आम्ही एव्हरेस्टचा छोले मसाला वापरते, तो चवीला छान असतो। 1 चम्मच छोले मसाला, सगळं मिश्रण ढवळूया। आता वाटण छान शिजून देऊया। हे तुम्ही पाहू शकता, मी हे छोले आहे हे रात्रभर भिजत ठेवलेले आणि आता मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता वाटण छान मस्त भाजून झाले आहे। ते यामध्ये आपण छोले घालूया। यामध्ये आपण दीड तांबे पाणी घातलेलं आहे। त्याला झाकण मारून ठेवूया। यामध्ये आपण दीड तांबे पाणी घातलेलं आहे। आता झाकण मारून आपण 4 शिट्या करून घेणार आहोत। हे तुम्ही पाहू शकता आपली छोल्याची भाजी बनवून तयार आहे आणि त्यासोबत गरमागरम चपाती। चा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका। माझे असेच नवीन व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत राहणार। माझ्या रोजच्या भाज्या मी कशा बनवते, कशा प्रकारे बनवते, कोणतं वाटण कधी म्हणजे कोणत्या भाजीला मी कसं वाटण बनवते, वाटणाच्या भाज्या किंवा साध्या भाज्या कशा बनवते हे मी तुम्हाला नेहमी रोज दाखवणार आहे। असेच व्हिडिओ मी टाकत राहणार आहे आणि मला प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। नमस्कार।